हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या तासाला आपण बघणार आहोत हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन, म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं. आता तुम्ही म्हणाल हे काय संतुलित असतं. ज्यावेळेस तुम्ही दुकानात जात असता, समजा तुम्हाला 1 किलो शेंगदाणे घ्यायचे असतात, त्यावेळेस तो एका तराजूमध्ये 1 किलोचं माप टाकतं आणि दुसऱ्या तराजूमध्ये तो काय करतो, शेंगदाणे टाकतो. पण ज्यावेळेस एक पारडं खाली वरी झालं की तो काय करतो, पुन्हा अजून थोडे शेंगदाणे टाकतो, ते जास्त होतात, पुन्हा तो काढतो. हे असं कुठपर्यंत होतं, दोन्ही साईड समान होईपर्यंत, त्या दोन्हीही पारडं असतं संतुलित होईपर्यंत, बॅलन्स होईपर्यंत शेंगदाणे टाकतो किंवा काढत राहतो. तो त्याच्यात ज्याप्रमाणे कधी कधी शेंगदाणे टाकावे लागतात, तर कधी कधी आपल्याला शेंगदाणे काढावे लागतात. हे केव्हा, ज्यापर्यंत दोन्हीही पातळी समान येत नाही त्यापर्यंत. असंच काहीसं आपल्याला ह्या रासायनिक समीकरणांमध्ये पण संतुलन करावं लागतं, बॅलन्स करावं लागतं केमिकल इक्वेशन मध्ये. आता इथं जसे दोन पारडे असतात, एकात वजन असतं आणि एकात वस्तू असते, इथंही आपल्याकडे तसंच गृहीत धरायचं. ॲरोच्या बाजूला एक पारडं आहे, ॲरोच्या ह्या बाजूला एक पारडं आहे. तर ह्या दोन्ही सगळ्या गोष्टी समान असल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल आता ह्याच्यात काय टाकायचं आणि काय काढायचं, तर बघा आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे मी, NaOH. तर आपण आता 7वीला 8वीला 9वीच्या वर्गात नेहमी मी तुम्हाला सांगायचे की सगळ्या धातूंची नावं, अधातूंची नावं, म्हणजे त्यांचे रासायनिक सूत्र, संज्ञा, केमिकल फॉर्म्युले तोंडपाठ असले पाहिजेत. म्हणजे लगेच कळतं तुम्हाला. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड अधिक H2SO4 ॲरो आहे इकडे, Na2SO4 प्लस H2O. दोन्ही बाजूला सगळी नावं समान आहेत. बघा, Na आहे इकडं, इकडं पण Na आहे. O आहे इकडं, O इथं आहे, इकडचं पण O दोन ठिकाणी आहे. हायड्रोजन इकडं आहेत, इकडं सुद्धा हायड्रोजन आहेत. सल्फर, यस म्हणजे सल्फर आहे, गंधक म्हणतो मराठीमध्ये त्याला, इकडं पण आहे. तर आता हे जसं आपण शेंगदाणे कमी झाले की जास्त झाले की काढायचो, कमी झालो की टाकायचो, तर इथंही तसंच आहे. तर ह्या साईडला हे दोघे एकत्र मोजायचे, इकडचे इकडं मोजायचे. तर इकडचे Na मोजायचे. बघा आता मोजायचे म्हणजे कसे, Na पायाला बघायचं किती आहे, Na ची संख्या 2 आहे. मग इकडं पण Na ला बघायचं, Na किती आहे, 1 आहे. समान आहेत का, नाही. यांना समान करून घ्यायचं. मग 1 आणि हे 2 आहे, 1 आणि 2 मध्ये मोठं कोण आहे, 2, म्हणून Na इथं 2 आहे, तर इकडे सुद्धा Na 2 करायचे. म्हणजे आपल्याला Na ला 1 बदलायचे. पुढे बघूया. आता इकडचे ऑक्सिजन मोजा. हे इथं O 4 आहे, इथलं O 1 5, 4 आणि 1 5 असं दोघांचं एकत्रित मोजायचं, म्हणजे इकडे ऑक्सिजन 5 आहेत. आता इकडे बघा, O इथं किती आहे, 4 आहेत, इथं 1 आहे, 4 आणि 1 किती झाले, 5, म्हणजे इकडे ऑक्सिजन 5 आहेत, इकडं पण 5 आहेत. ते बॅलन्स आहे, संतुलित आहे. आता नंतर आहे हायड्रोजन. हा इथं 1 आहे, इथं खाली 2 लिहिले, म्हणजे 2 आणि 1 किती झाले, 3 झाले. आता इथेही बघूया, हायड्रोजन इथं किती आहेत, 2 आहेत फक्त, म्हणजे इकडं 3 आहेत, तिकडं 2 आहेत. म्हणजे इकडची संख्या वाढवावी लागेल, त्या 2 ला काय करावं लागेल, 3 करावं लागेल. पुन्हा बघूयात आपण. आता इथं सल्फर, यस गंधक किती आहे, काहीच लिहिलं नाही म्हणजे एकटाच आहे. इकडं पण यसच्या खाली काहीच लिहिलं नाही म्हणजे तो पण एकच आहे, म्हणजे इकडं यस ची संख्या समान आहे. तर मग आता आपल्याला बघायचं आहे, ऑक्सिजन समान आहे, सल्फर समान आहे, तर कोण कोण वेगळं आहे, सोडियमची संख्या वेगळी आहे, हायड्रोजनची संख्या वेगळी आहे. तर ह्यांना मग आपल्याला समान करायचं. तर अगोदर एकेकाला आपण काय करूया, समान करूया. आता इथं सोडियम किती आहे, 2 आहे, इथं किती, 1 आहे. मग आता ह्या 1 ला आपल्याला 2 करता येतं. कसं करता येतं, ह्या Na ला मागं 2 ने गुणायचं. गुणलं, मल्टिप्लाय झालं, इथं Na 2 झाले, इथं पण 2 झाले. पण बघा इकडे काय झालं, मी Na ला 2 ने गुणलं की ऑक्सिजन सुद्धा 2 झाले, हायड्रोजन सुद्धा 2 झाले. आता मग ऑक्सिजन किती आहेत मोजा. O इथं बघा 2 आणि इथं किती झाले, 4, 6 झाली ऑक्सिजन. मग आता इथं बघा, ह्या साईडला चेक करा, इथं ऑक्सिजन किती झाले, 4 आणि इथं 1 झाला 5. आता हे 5 ला 6 कसं करायचं, आपल्या लक्षात येते की या ऑक्सिजनला आपल्याला 2 करता येते. कसं करायचं, ह्या ऑक्सिजनला 2 ने गुणायचं. आता मोजा ऑक्सिजनची संख्या किती झाली. इथं O 4 आहेत, म्हणजे इथं 4 आणि हे O च्या मागे इथं 2 ने गुणलं ना, म्हणजे हे किती झाले, 2 झाले. 2 आणि 4 किती झाले, 6 झाले. आता बघा ऑक्सिजन 6 झाले, इथं सुद्धा 6 आहेत,
हे इथले 4 आणि इथले 2 किती झाले 6 झाले. म्हणजे आता Na बरोबर झालं, ऑक्सिजन सुद्धा बरोबर झालं. आता हायड्रोजनला चेक करूया. हायड्रोजन ह्या साईडला किती आहेत बघा, H2, हे मागचे 2 म्हणजे इथं 2 आहेत आणि इथं 2 मिळून किती झाले 4. आता इकडेही बघा 2 आणि 2 यांचा गुणाकार किती झाला 2 2 4 म्हणजे इकडे सुद्धा हायड्रोजन किती झाले 4 झाले. अशा पद्धतीने आपण बघूया की Na किती आहेत 2 आले, ऑक्सिजन सगळे मिळून किती झाले 6 झाले, हायड्रोजन सगळे मिळून किती झाले 4 झाले आणि S किती झाला 1 झाला. तुम्ही चेक करू शकता समसमान झाले की नाही. तर याला म्हणायचं असतं रासायनिक समीकरण संतुलित करणं किंवा यालाच म्हणायचं असतं बॅलन्स द केमिकल इक्वेशन. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. असे समीकरण दिले जातात, असे इक्वेशन्स दिले जातात आणि त्यांना बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन, खालील दिलेल्या रासायनिक अभिक्रियांना संतुलित करा असं तुम्हाला सांगितलं जातं. आता हे ज्या पद्धतीने केलं आपण खालचं पण बघूया. आता अगोदर सगळे ह्यांना आपण S ला मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट म्हणतो, ऑक्सिजनला पण मूलद्रव्य एलिमेंट म्हणतो. अगोदर काय करूयात आपण कोणकोणते मूलद्रव्य आहेत ते लिहून घेऊयात. S आहे, O आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आहे. बघा हे तिघच दिसतात की SOH. S तर दोन्हीकडे आहे, लिहिलंय की आपण. आता यांची संख्या बघूयात काय काय आहे ते. ही एक साईड डावी साईड आणि ही काय आहे उजवी साईड. उजव्या साईडची सगळ्या मूलद्रव्यांची संख्या सारखी आली पाहिजे. मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट्स शुड बी सेम असलेच पाहिजेत तिकडं राईट हँडला आणि तेवढेच लेफ्ट हँडला असले पाहिजेत. म्हणजे S इकडं जेवढे असतील तेवढेच तिकडं असले पाहिजेत. हायड्रोजन जेवढे इकडं असले पाहिजेत तेवढेच उजव्या हाताला असले पाहिजेत. नंतर ऑक्सिजन जेवढे डाव्या हाताला असले पाहिजेत तेवढेच उजव्या हाताला म्हणजे राईट हँडला असले पाहिजे. तर आता आपण बघूया इथं S म्हणजे सल्फर, ज्याला आपण मराठीत गंधक म्हणतो. मोजूयात किती आहे. Sच्या खाली काहीच लिहिलं नाही म्हणजे गंधक एकच आहे. इथं पण एक गंधक दिसतोय, किती झाले 1. 1 आणि 1 किती 2. या साईडचे एकत्र मोजायचे म्हणजे ह्या साईडला S किती झाले 2 झाले. आता त्या साईडला मोजूया. S एकच आहे, इकडं मात्र नाही, त्यामुळे इथं S किती आहे 1 आहे. आता इकडं ऑक्सिजन मोजूया. ऑक्सिजन इथं किती आहे 2, इथं तर नाही आहेत म्हणजे ऑक्सिजन इकडं 2 झाले. इकडं ऑक्सिजन किती आहे फक्त एकच आहे. आता हायड्रोजन मोजा. इकडं हायड्रोजन किती आहे 2, इकडं पण हायड्रोजन किती आहे 2. म्हणजे फक्त काय समान आहे दोन्ही बाजूला हायड्रोजन समान आहे. म्हणजे आपल्याला सल्फर इथं 2 आहे, तिकडे 1 आहे, तर ह्याला आपल्याला 2 करता येतं. कसं करता येतं, ह्याला 2 नी मल्टिप्लाय करा. झालं का. इथं 1 आणि 1 इकडे किती झाले डाव्या हाताला 2 झाले. आता उजव्या हाताला सुद्धा 2 झाले. आता आपण बरोबर केलं, S 2 झाले. आता आपल्या हायड्रोजन पण बरोबर, फक्त आता कोणाला बदलायचंय ऑक्सिजनला. इथं ऑक्सिजन किती आहे 2, इथं ऑक्सिजन किती आहे 1. मग ह्या 1 ला 2 करता येतं कसं, याला मागं 2 ने गुणा. पण ऑक्सिजनला 2 ने गुणलं की हायड्रोजनची संख्या वाढली ना. हायड्रोजन किती झाले बघा, 2 गुणिले 2 किती झाले 4 झाले. तर हायड्रोजन 4 झाले. मग आता हायड्रोजन इथं आहेत, ह्याला 4 करता येते, ह्याला किती गुणायचं 2 ने गुणायचं. हायड्रोजनला किती गुणायचं 2 ने. मग आता हायड्रोजनला 2 गुणिले 2 किती झाले 4. पण आता गंमत बघा, हे S वाढलं की आता इथे S किती झाले, हे 2 आणि इथलं 1 3 झाले S. मग इकडे S किती आहेत 2, ह्याला 3 करता येतं की 3 करा. आता बघा बरं मोजा सगळं. S मोजा. S म्हणजे सल्फर गंधक, इथलं 1 आणि इथले 2 मिळून किती झाले 3. इकडे पण बघा किती झाले 3. आता ऑक्सिजन मोजा इकडचे. ऑक्सिजन इथं किती झाले 2 झाले, इकडे सुद्धा ऑक्सिजन किती झाले 2 झाले. आता राहिलं कोण इथं हायड्रोजन. हायड्रोजन मोजा. 2 दुने 4, हायड्रोजन इथं 4 आहेत, इकडे 2 दुने 4, हायड्रोजन 4 झाले. अशा पद्धतीने आपलं हे रासायनिक समीकरण संतुलित झालं आहे. आता खाली एक अजून उदाहरण आहे. Ag म्हणजे सिल्वर, चांदी. आपली चांदी जी आपल्या दररोजच्या जीवनात वापरतो त्याचा रासायनिक संज्ञा केमिकल फॉर्म्युला आहे Ag, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिल्वर म्हणतो. आता अगोदर कोणकोणते मूलद्रव्य आहेत एलिमेंट आहेत ते बघूया. घटक Ag आहे, त्यानंतर H म्हणजे हायड्रोजन आहे आणि Cl क्लोरीन आहे. इकडं पण Ag, क्लोरीन आणि हायड्रोजन आहे.
आता आपण दोन्हीकडची संख्या मोजूया. डाव्या हाताला Ag किती आहेत मोजा, एकच आहे. उजव्या हाताला Ag किती आहेत मोजा, इथं काहीच लिहिलं नाही त्याच्या खाली, म्हणजे तो पण एकच आहे. आता हायड्रोजन मोजा, डाव्या हाताला याच्या खाली काहीच लिहिलं नाही म्हणजे 1 आहे. इथं मात्र हायड्रोजन किती आहे, 2 आहे. सॉरी, हायड्रोजन किती आहे, 2 आहे. आता इकडे Cl मोजा, किती आहे, ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं Cl मोजा, ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे Cl किती आहे, 1 आहे. आता बघा, Ag इकडं पण 1 आहे, तिकडं पण 1 आहे, समान आहे. Cl इकडं पण 1 आहे, तिकडं पण 1 आहे, तेही समान आहे. म्हणजे वेगळं कोण आहे, हायड्रोजन इकडे 1 आहे, हायड्रोजन तिकडं 2 आहे. म्हणजे लहान असते त्याला वाढवायचं असते, मग हायड्रोजन इथं एकच आहे, ह्याला 2 कसं करायचं, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, गुणायचं. आता मी हायड्रोजनला 2 ने गुणलं, झाले हायड्रोजन इथं 2 झाले, इथं 2 झाले. पण बघा मागं गुणलं ना की त्याच्या पुढे सगळ्यांची संख्या वाढत असते. आता Cl किती झाली बाबांनो, 2 झाली. Cl 2 झाले. मग हे Cl ला 2 कसं करायचं, ह्याला 2 ने गुणायचं. पण आता गंमत बघा, Cl 2 झाले पण Ag किती झाले, मग इथं 2 झाले. इथं Ag किती आहे, 1 आहे. मग ह्या 1 ला 2 करता येते की, कितीने गुणायचं, मागं 2 ने. आता बघा बघ, आता मोजा. Ag इथं किती आहे, 2. आता इथं किती आहे Ag, 2. आले, बॅलन्स झालं. आता हायड्रोजन किती आहे, 2. आता इथं हायड्रोजन किती आहे, 2. हायड्रोजन बॅलन्स झालं. आता Cl बघा, Cl च्या मागे किती आहे, 2, म्हणजे क्लोरीन 2 आहे. आता इथे बघा Cl च्या मागे 2 आहे, Cl पण 2 झालं. झालं की नाही बॅलन्स. तर अशा पद्धतीने दरवेळेस आपल्याला हे रफ मध्ये करायचं. आता मला काय, मी लगेच पुसू शकत होते, तुम्हाला ते सतत रबरनी खोडावं लागत असतं. लिहायचं, पुन्हा बॅलन्स करायचं, पुन्हा मध्ये मागे मल्टिप्लाय केली की पुढच्यांची संख्या वाढते. हे प्रत्येक वेळेस आपल्याला चेक करावं लागतं. ह्याला गुणलं तर काही फरक पडतो का, मग इकडचं तिकडचं मेळ बसावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करता आलं पाहिजे, रासायनिक समीकरण संतुलित करता आलं पाहिजे. मग आता ह्याचा अभ्यास कसा करायचा, तर तुमच्या चॅप्टर खाली भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, ते लिहा, रफ मध्ये करा. ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला रफ मध्येच करावं लागतं, किंवा साईडला मार्जिन करा, समास करा, तिथं कॅल्क्युलेशन करा, आणि नंतर कशा कशाने गुणलंय तेवढं लिहा. पुस्तकामध्ये भरपूर समीकरण आहेत, ज्यांच्या मागे असं गुणलेलं असतं तेवढं तुम्ही खोडून घ्यायचं आणि प्लेन समीकरण लिहायचं, प्लेन इक्वेशन लिहायचं, आणि पुन्हा तुम्ही बॅलन्स करायचं. म्हणजे जवळपास तुम्हाला पुस्तकामध्ये, त्यानंतर गाईडमध्ये पण सरावाला दिलेली असतात. याचा अभ्यास केला तर पुस्तकात आणि गाईडमध्ये सगळे मिळून तुम्हाला 30 तर केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण बॅलन्स करायला, संतुलित करायला तुम्हाला भेटतील.